विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी इंग्लिशमधील 2.4 पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग वर्कशॉपला सुरुवात करूया. क्वेश्चन 1 आहे, राईट टू अ फ्रेंड, कझिन ऑर रिलेटिव्ह अबाउट अ प्रॉब्लेम यू हॅव टू फेस. आस्क फॉर हिज ऑर हर ॲडवाईस. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एखाद्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. त्या समस्येविषयी आपल्याला आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला, चुलत भावंडाला किंवा एखाद्या नातेवाईकाला पत्र लिहायचं आहे आणि त्या समस्येविषयी त्यांच्याकडून आपल्याला सल्ला घ्यायचा आहे. चला तर मग आपण एक पत्राचा नमुना पाहूया. इथे तुम्ही तुमच्या मनाने पत्र लिहू शकता. आपण एक नमुना घेतलेला आहे तो पाहूया. आपण रवीला पत्र लिहिलेलं आहे. Dear Ravi, I am facing a problem in our school. Our English teacher insists that all of us speak and converse in English in the class. आपण रवीला सांगितलेलं आहे की मला एक शाळेमध्ये समस्या येत आहे. आमच्या ज्या इंग्रजीचे शिक्षक आहेत ते यावर भर देतात की शाळेमध्ये सर्वांनी इंग्रजीतच बोलायला हवं. दो आय मेक अप माय माइंड, जरी माझी मनाची तयारी असली, आय बिकम नर्वस अँड कॅनॉट स्पीक इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स. मी मनाची तयारी करूनसुद्धा मी नर्वस होतो आणि त्यामुळे मला माझ्या मित्रांबरोबर इंग्रजीमध्ये संवाद साधता येत नाही. आय हॅव इनफ नॉलेज ऑफ इंग्लिश बट आय फील कन्फ्युज्ड व्हाईल टॉकिंग. मला इंग्रजीचं ज्ञान आहे परंतु बोलत असताना मात्र माझा गोंधळ होतो. डिअर रवी, प्लीज हेल्प मी टू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम. रवी, मला या समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत कर. ॲडवाईस मी हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली विदाऊट फिअर. आणि इंग्रजी न भिता न घाबरता अतिशय प्रवाहीपणे कसं बोलायचं याविषयी तू मला सल्ला दे. अशा पद्धतीने रवीला आपण आपल्या समस्येविषयी पत्र लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला हवे त्या व्यक्तीला आणि तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्येबद्दल पत्र लिहू शकता. यानंतर क्वेश्चन 2 आहे, लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो. आपल्याला खाली काही चित्र दिली आहेत ती पाहायला सांगितली आहेत. राईट द इन्स्ट्रक्शन्स फॉर मेकिंग धिस प्रिटी पेपर बर्ड यूजिंग द क्ल्यूज गिवन विथ द पिक्चर. या चित्रामध्ये कागदापासून एक सुंदर पक्षी तयार करण्याची कृती दिलेली आहे क्रमाने. तर त्या कृतीमध्ये जी वाक्य आहेत त्यातील काही गाळलेल्या जागा आहेत आणि त्या गाळलेल्या जागा भरून आपल्याला कृतीमधील सर्व वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहिल्यांदा आपण आपल्याला दिलेली जी कृती आहे त्याचे जे क्ल्यूज आहेत, चित्र आहे ते पाहूया. तर अशा तऱ्हेचं चित्र आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. इथे साधारण 12 चित्रे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वाक्य दिलेलं आहे परंतु वाक्यातील काही भाग गाळलेला आहे. तर आपण क्रमाने या वाक्यांमध्ये गाळलेला भाग भरून ही 12 वाक्य पूर्ण करूया, म्हणजे आपली कागदी पक्षी बनवण्याची जी कृती आहे ती सुद्धा पूर्ण होईल. तर पहिली जी कृती आहे किंवा पहिलं जे चित्र आहे त्याच्याखाली फक्त आपल्याला टेक हा शब्द दिलेला आहे. त्याच्यापुढे आपण अ पेपर, टेक अ पेपर असं घेतलेलं आहे, म्हणजे एक कागद घ्या. दुसऱ्या चित्रामध्ये ड्रॉ अ सर्कल, एक वर्तुळ काढा त्या कागदावर. यानंतर कट आउट द सर्कल, वर्तुळ कापून घ्या. फोल्ड द राऊंड पेपर, जो गोल झालेला पेपर आहे त्याची घडी घाला. कट इट अलॉंग द सेंटर, त्याच्या सेंटरजवळ म्हणजे त्याच्या केंद्राजवळ त्याला कट करायचं आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे. टेक वन पार्ट, एक भाग घ्या. फोल्ड इन द पुढे आहे फोल्ड इन द डायरेक्शन ऑफ द ॲरो. चित्रात आपल्याला एक बाण दाखवलेला आहे 7व्या चित्रात, त्याप्रमाणे त्याची घडी घालायची आहे. फोल्ड अगेन ॲज शोन, दाखवल्याप्रमाणे घडी घाला. कट ॲज शोन, दाखवल्याप्रमाणे कट करा. फोल्ड अपवर्ड, वरच्या बाजूला घडी घाला. नाव फॉर्म अ बीक, एक चोच तयार करा आणि युअर बर्ड इज रेडी. अशा प्रकारे या 12 कृतींनंतर आपला जो पक्षी आहे तो तयार झालेला असेल. इथे प्रत्येक वाक्य हे क्रमाने प्रत्येक चित्राशी संबंधित आहे, तेव्हा चित्र समोर ठेवून या वाक्यातील गाळलेल्या जागा भरा आणि त्याप्रमाणे जर कृती केली तर आपला पक्षीसुद्धा तयार होईल. यानंतर क्वेश्चन 2 आहे, राईट इन्स्ट्रक्शन फॉर मेकिंग अ पेपर आर्टिकल ऑफ युअर चॉईस. अशाच प्रकारे आणखी एक कागदी वस्तू बनवण्याची कृती तुम्हाला लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल, अ पिन व्हील और अ बोट
और अ मास्क. तर आपल्याला त्यांनी काही उदाहरणं दिलीत. एखादं चक्र किंवा कागदी नाव बनवतो आपण ती, किंवा कागदी मुखवटा, हे बनवण्याची कृती आपल्याला लिहायची आहे. यू मे फाइंड सम ऑफ वर्ड्स फ्रेजेस गिवन हिअर यूजफुल. आणि ही कृती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे त्या सूचना लिहिण्यासाठी जे शब्द आहेत, ते शब्दसमूह आहेत, ते आपल्याला इथे खाली दिलेले आहेत. ते वापरून आपल्याला आपण जी वस्तू निवडू तिची कृती लिहायची आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी शब्द दिलेले आहेत: फोल्ड, टर्न, जॉईन, क्रीज, अपवर्ड, डाऊनवर्ड, अपसाइड डाऊन, राईट साइड अप, मिडल, साइड्स, कॉर्नर, हाफ, क्वार्टर, एटसेट्रा. तर अशा पद्धतीने हे सर्व शब्द त्या कृतीमध्ये येतील. तर पहिल्यांदा तुम्ही एखादी कोणती कृती करायची ते निवडा. म्हणजे काय बनवायचं आहे, समजा कागदी नाव बनवायचे, तर त्यासाठी कोणत्या क्रमाने आपल्याला कृती करायला लागेल हे आपण वरती सोडवलेल्या प्रश्नाप्रमाणेच वेगवेगळ्या कृती असतात. आणि आपल्याला त्यांनी शब्दसुद्धा दिलेत. हे शब्द वापरून तुम्ही ती कृती लेखन करा आणि त्याच्या सर्व सूचना ओळीने लिहून काढा. यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग आहे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे नकारार्थी आणि होकारार्थी वाक्ये. याविषयी आपल्याला लँग्वेज स्टडी करायचा आहे. कॅन यू टर्न द फॉलोइंग कमांड्स ऑर ऑर्डर्स इंटू निगेटिव्ह सेंटेन्सेस. पुढे काही आज्ञार्थक वाक्य आहेत, त्यांचे आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. पाहूया. त्यातील पहिलं आहे फोल्ड द पेपर इन हाफ अगेन, म्हणजे मध्यावर कागदाची घडी घाला पुन्हा. आता हे आपल्याला नकारार्थी करायचं आहे. तर काय उत्तर येईल? फोल्ड द पेपर, डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन, म्हणजे कागदाची मध्यावरती पुन्हा घडी घालू नका, असं आपण नकारार्थी वाक्य बनवलेलं आहे. आपल्याला दुसरं वाक्य दिलेलं आहे मिक्स द इन्ग्रेडियंट्स, सर्व घटक मिसळून घ्या, मिक्स करून घ्या. आता आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे, तर आपल्याला बनवावं लागेल डोंट मिक्स द इन्ग्रेडियंट्स, सर्व घटक एकत्र करू नका, मिसळू नका. अशा पद्धतीने दिलेल्या दोन वाक्यांची आपण नकारार्थी वाक्य बनवलेली आहेत. आणखी दोन वाक्य आपल्याला दिलेली आहेत, ती पाहूया. पुढे तिसरं वाक्य आहे वॉश द गोवा, पेरू धुवून घ्या. आता याचं नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे डोंट वॉश द गोवा, पेरू धुवून घेऊ नका. अशा पद्धतीने त्याचं नकारार्थी वाक्य होईल. पुढे चौथं वाक्य आहे ग्राइंड देम इन अ मिक्सर, मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्या. आणि याचं नकारार्थी वाक्य होईल डोंट ग्राइंड देम इन अ मिक्सर, मिक्सरमध्ये ते बारीक करू नका. अशा पद्धतीने आपण दिलेल्या वाक्यांची नकारार्थक वाक्य बनवलेली आहेत. पुढे पाहूया. कॅन यू टर्न द फॉलोइंग निगेटिव्ह स्टेटमेंट्स इंटू पॉझिटिव्ह और ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आपल्याला काही निगेटिव्ह वाक्य दिलेले आहे, नकारार्थी वाक्य दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजेच ॲफर्मेटिव्ह होकारात्मक वाक्य बनवायचे आहेत. तर पाहूया. पहिलं वाक्य आहे आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर, मी डिनर करत असताना ते म्युझिक मला अजिबात आवडत नाही, अशा अर्थाचे नकारार्थी वाक्य आहे. याचा आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. इथे लक्षात घ्या ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. तर ॲफर्मेटिव्ह वाक्य होईल आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर, माझ्या डिनरच्या वेळी ते म्युझिक मला आवडते, असं होकारार्थी वाक्य होईल. पुढे दुसरं आहे द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू, दुसऱ्याला काय करायचं ते माहिती नव्हतं, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. याचा आपल्याला ॲफर्मेटिव्ह करायचं आहे. इथे लक्षात घ्यायचे डिड नॉट नो असं क्रियापद आलेलं आहे, तेव्हा आपण डिड काढून नोचा न्यू करायचा आहे. त्यामुळे तिथे यूज न्यू, नोचा भूतकाळ न्यू वापरा अशी सूचना दिलेली आहे. तर ॲफर्मेटिव्ह वाक्य होकारार्थी वाक्य याचं होईल द अदर न्यू व्हॉट टू डू, दुसऱ्याला काय करायचं ते माहिती होतं, अशा अर्थाचं हे वाक्य आपण होकारार्थी केलेलं आहे. पुढे तिसरं वाक्य आहे ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क, म्हणजे चीनपासून भारतापर्यंत प्रवास करणे हे काही सोपं काम नव्हतं, असं हे वाक्य आहे. आता आपल्याला हे होकारार्थी करायचं आहे, ॲफर्मेटिव्ह करायचं आहे. पाहूया. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज ॲन इझी टास्क, चीनपासून भारतापर्यंत प्रवास करणे हे एक सोपे काम होते, अशा अर्थाचं होकारार्थी वाक्य आपण बनवलेलं आहे. यानंतर चौथं वाक्य आहे इट मेड नो डिफरन्स टू अस, त्याने आम्हाला काही फरक पडला नाही, असं वाक्य आहे. इथे आता यूज अ डिफरन्स, इथे आपल्याला अ डिफरन्स वापरायचं आहे. आणि ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य याचं बनवायचं आहे इट मेड अ डिफरन्स टू अस, त्याने आम्हाला एक फरक पडला, असं आपण इथं होकारार्थी वाक्य बनवलेलं आहे. अशा पद्धतीने दिलेल्या चारही नकारार्थी वाक्याची आपण
होकारार्थी वाक्य बनवलेली आहेत. वरील वाक्यात होकारार्थी वाक्य करताना त्यांचे अर्थ बदलतात. आता आपण जी वाक्य बनवली त्या प्रत्येक वाक्यामध्ये अर्थ बदललेला आहे. म्हणजे जसं चीनपासून भारतापर्यंत प्रवास करणे सोपे नव्हते असं नकारार्थी वाक्यात होतं. आपण होकारार्थी वाक्यामध्ये केलं चीनपासून भारतापर्यंत प्रवास करणे सोपे होते, म्हणजे त्याचा अर्थ बदलला. परंतु मूळ वाक्यातील अर्थ न बदलताही नकारार्थी वाक्यांची होकारार्थी वाक्य करता येतात. परंतु जर एखादं वाक्य आहे की जे नकारार्थी आहे त्याचं होकारार्थी करायचं आहे तर ते अर्थ न बदलता सुद्धा करता येतं. ते कसं ते आपण यात पाहणार आहे. राईट डाऊन एनी 2 सेंटेन्सेस यू कुड राईट विदाऊट चेंजिंग द मीनिंग. तर अशाच प्रकारे आपल्याला 2 वाक्ये लिहायची आहेत, नकारार्थीची होकारार्थी, परंतु त्याचा अर्थ मात्र बदलला नाही पाहिजे. इथं आपण विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करणार आहोत. पाहूया. पहिला आहे आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला ते म्युझिक डिनरच्या वेळी आवडत नाही. आता आपल्याला हेच वाक्य नकार टाळून करायचं आहे. तर ॲफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग मीनिंग म्हणजे होकारार्थी वाक्य पण अर्थ न बदलता कसं होईल. आय डिसलाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. याचाही अर्थ तोच झाला की मला ते म्युझिक डिनरच्या वेळी आवडत नाही, परंतु यातील नॉट हा शब्द आपण काढून टाकलेला आहे, नकार काढून टाकलेला आहे. नॉट लाईक ऐवजी आपण डिसलाईक लिहिलेला आहे. तर लाईकच्या विरुद्धार्थी शब्द असतो डिसलाईक, तो वापरून आपण नॉट काढला, अर्थ बदलला नाही, परंतु वाक्य मात्र ॲफर्मेटिव्ह झालेलं आहे. तर दुसरं वाक्य आपलं होतं ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. चीन ते भारत हा प्रवास काही सोपा नव्हता. आता हेच वाक्य आपल्याला अर्थ न बदलता होकारार्थी करायचं आहे. ॲफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग मीनिंग येईल. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज अ डिफिकल्ट टास्क. इथं नॉट इझी काढून आपण डिफिकल्ट असं टाकलेलं आहे. त्यामुळे वाक्याचा अर्थ बदलला नाही, परंतु नॉट हा शब्द गेला, वाक्य नकारार्थी राहिलं नाही, ते होकारार्थी वाक्य झालेलं आहे, परंतु अर्थ मात्र सेम राहिलेला आहे. यानंतर 2 मिनिट्स ओरल वर्क आहे, आपल्याला तोंडी काम आहे. थिंक ऑफ ॲज मेनी कमांड्स ॲज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स दॅट बिगिन विथ द फॉलोइंग व्हर्ब्स. आपल्याला 5 क्रियापदं दिलेली आहेत आणि या 5 क्रियापदांपासून आपल्याला कमांड्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य लिहायची आहेत. 2 मिनिटामध्ये आपण एक वाक्य लिहिलेलं आहे. तुम्ही यापेक्षा जास्त वाक्यसुद्धा लिहू शकता. पहिलं क्रियापद आहे क्रॉस. यावरून आज्ञार्थक वाक्य आपण बनवलं आहे. क्रॉस द रोड केअरफुली. रस्ता काळजीपूर्वक ओलांडा. दुसरा आहे हेल्प द प्युअर पीपल. गरीब लोकांना मदत करा. तिसरा आहे वॉश युअर हँड्स क्लीनली आफ्टर एव्हरी मील. प्रत्येक जेवणानंतर आपले हात स्वच्छ धुवा. असं आज्ञार्थक वाक्य आपण बनवलं आहे. त्यानंतर आहे स्टडी रेग्युलरली. नियमितपणे अभ्यास करा. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. अशा पद्धतीने दिलेली 5 क्रियापदं त्यांच्यापासून आपण आज्ञार्थक वाक्य बनवलेले आहेत. या वाक्यांबरोबर तुम्ही इतरही वाक्य याच क्रियापदांची बनवू शकता. पुन्हा 2 मिनिट्स ओरल वर्क आहे. थिंक ऑफ ॲज मेनी निगेटिव्ह वर्ड्स ॲज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स. नकारार्थी शब्दांची आपल्याला इथे यादी करून लिहायचं आहे 2 मिनिटामध्ये. जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढे आपण काही लिहिलेले आहेत. पाहूया. नो, नॉट, नोबडी, नोवेअर, नथिंग, नन, नेवर, नायदर नॉर, नॉट ओनली बस्ट ऑल्सो, नो मोर, नॉन स्टॉप आणि नॉनस्टिक. अशा पद्धतीने नकारार्थक जे शब्द आहेत ते जास्तीत जास्त 2 मिनिटात इथे लिहायचा प्रयत्न करायचा आहे. इथे आपला या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे. पाठातील जे सर्व घटक आहेत त्यांचं व्यवस्थित आपण इथं अभ्यास केलेला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिलेली आहेत. तुम्ही या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा, वाचन करा. सुंदर हस्ताक्षरामध्ये या वर्कशॉपचे लेखन करा. आजचा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.